आणि सुटसुटीत भाजी झालेली आहे. आणि भाजी ना अशी गरम गरमच खावा भाकरी बरोबर. मस्त लागते चवीला, तितकीच पौष्टिक. होय, पावसाळ्यात तुम्ही ही रानभाजी ना नक्की करून बघा. नमस्कार नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण ना रानात आलो आहे, म्हणजे कुरडूची भाजी काढायला. हे रानभाजी आहे कुरडू, म्हणजे पावसातच रुजते ही भाजी आणि तितकीच ती भाजी पौष्टिक तयार होते आणि चव पण चांगली लागते. त्याची चव वाढवण्यासाठी काय काय करायचं हे आई तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे. ते सगळे पावसाळी रानभाजीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पाहत राहा आणि घरी बनवा, कारण या भाज्या कशा वर्षातून बघा एकदाच खायला मिळतात. होय, आणि त्या आरोग्यासाठी पौष्टिक असतात, म्हणून वर्षातून एकदा तरी खाव्यात. आता आपण काढूया कुरडूची भाजी. ही बघा, ही कुरडूची भाजी कोवळी आहे बघा, पटकन मोडली नाही हवे. होय, कटकन मोडली. होय, आणि अशी कोवळी खायला पण चांगली लागते. रानात गेल्याशिवाय पण भाजी मिळत नाही बघा. होय, इथे ही टाकळ्याची भाजी आहे आणि इथे ही कुरडूची भाजी आहे. हे बघा, इकडे भरपूर आहे कुरडूची भाजी. होय. आणि कोवळा आहे ना. हो. आता या शेतात ना मुळ्याची भाजी आहे, लाल पाल्याची भाजी आहे, हिरव्या पाल्याची भाजी आहे, भेंडी आहे, त्याचसोबत मखमली म्हणजे झेंडूची फुलं देखील, त्याची रोपं देखील आहेत. आणि इथे मध्ये मध्ये ना अशी कुरडूची भाजी आहे. ही बघा, अशी शेतातली ताजी मुळ्याची भाजी काढून आणि तुम्हाला गरमागरम भाजी भाकरी देखील बनवून दाखवलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. भात झाली ना, भात झाली. बस नंतर येऊया परत येऊया, भरपूर आहे भाजी. एका टायमाला ही भात झाली. चल, मस्त अशी कुरडूची भाजी काढलेली आहे. आता घरी जाऊन मस्त गरमागरम भाकरी आणि भाजी बनवून दाखवते. होय, आता आपण कुरडूची भाजी साफ करून घेऊया. आणली आहे आपण रानातनं काढून. हे बघा, आता साफ करून धुवून घेते आणि कशी करायची ती दाखवते तुम्हाला. भाजी कशी कोवळी आहे, त्याच्यामुळे कशी आपल्याला अशी पानं काढायला नको आहे. असं देठा सकटच अशी बघा, पूर्ण देठ भरलेला आहे ना भाजी. काय हवे, होय, असं म्हणजे काढायची गरज नाही आहे. आणि असा कटकन मोडतो पण आहे बघा. असं देठा सकट आपल्याला ही भाजी अशी घ्यायची. आणि जून असेल ना तर तुम्हाला दाखवते मी. असं देठ असेल, हे बघा, असं जून देठ असेल ना तर आपण असं मध्ये कट करायचं. हे बघा, असे दोरे काढायचे आणि देठ पण घ्यायचे. चांगली लागते भाजी. तर ही कशी कोवळी आहे, त्याच्यामुळे मी काय आता देठ वगैरे साफ करत नाही आहे. जून देठ असते ना तर तसं करायचं. नाही तर नुसत्या पानांची भाजी घेतलात ना, नुसतीच पानं अशी घेतलात ना, मग ते अगदी मऊ होते भाजी, किचका होतो. नाही हवे. होय होय, गिचका होतो. हा, अशी साफ करायची आपल्याला भाजी आहे. मस्त ताजी आहे भाजी बघा. फक्त व्यवस्थित पानं कुठे किडली बिडलेली असली तर अशी साफ करून घ्यायची. अजिबात किडबीड लागलेली नाही. काय हवे. होय, चांगली मिळाली. हा, काय काय असतात ना किडलेली भाजी, म्हणून ती व्यवस्थित आपण, ही रानभाजी आहे, व्यवस्थित भाजीच आपल्याला साफ करून घ्यायची. कुठलंही ह्याच्यात दुसरं रान असं घ्यायचं नाही आपल्याला. आणि ही कुरडूची भाजी कशी ओळखते बघा, म्हणजे पाल्याच्या भाजीसारखी ही दिसते. भाजी अशी बघा साफ करून घेतली आहे. भरपूर असं पाणी घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची भाजी. आणि इथे टोपलीत किंवा चाळणीत ठेवा, म्हणजे सगळं पाणी निथळेल भाजीतलं. असं भाजी बघा अशी धुवून घेतली आहे आणि अशी नाही नितळत ठेवायची. लगेच कापायची नाही भाजी, पाणी नितळल्याशिवाय. हा, पूर्ण पाणी असं नितळून द्यायचं. आता भाजी कापून घेते. हे बघा, माझी ही कापायची अशीच पद्धत. हे बघा, आणि आई ही पद्धत ना भरपूर जणांना आवडते. होय. असा कट करायचा, एका हातात घ्यायची, थोडीच घ्यायची. हा, पण नाहीतर भरपूर घेतला की एका हातात मग अशी मुठीत राहणार नाही भाजी. आणि बारीक कापायची.
भाजी बघा कापून घेतली आहे. आता चूल पेटवते आणि भाजी कशी करायची दाखवते. साहित्य बघा जास्त नाही आहे, पालेभाजी आहेत ना त्याच्यामध्ये कसं साहित्य जास्त नाही, फक्त कांदा, मिरची, लसूण आणि हे खोवलेलं ओलं खोबरं एवढं साहित्य आणि तेल आणि मीठ. कढई बघा तापली आहे, तेल ओतायचं आहे. तेल तापलं की आता आपल्याला ह्याच्यात लसूण टाकायची आहे. लसूण पालं काढून अशी बारीक चेचून घ्यायची. हा, मिरची टाकायची. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला असा नरम करून घ्यायचा. कांदा बघा नरम झाला. आता नरमच कांदा करायचा, अडत कच्चा असं ठेवायचं नाही. आता आपल्याला ह्याच्यात ही भाजी टाकायची आहे. कशी बारीक कापली आहे बघा मस्त. भाजी जर राहिली नाही ना कढई तर अशी जरा खालची वर करायचा कांदा असा. हे बघा म्हणजे पटकन आळते ती आणि राहिलेली भाजी परत टाकायची. आणि भाजी ही चांगली अशी परतवून घ्यायची. ही अशी भाजी परतवून घेतली, अशी थोडी आळली ना की मग मीठ टाकायचं. आणि मीठ टाकल्यावर पण अशी भाजी चांगली परतवून घ्यायची. कशी झाली आहे बघितलं ना सुटसुटीत काय हवे. हा, आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे. की आता आपल्याला त्याच्यावर लगेचच खोबरं टाकायचं आहे आणि ह्या भाजीवर झाकण अजिबात ठेवायचं नाही. खोवलेलं ओलं खोबरं सुंदर दिसते बघा भाजी मस्त. हो, खोबऱ्यान कसं हवे चव पण वाढते आणि दिसते पण चांगली. दिसते पण मस्त भाजी. हा, आणि परत आपल्याला हे खोबरं टाकल्यावर भाजी ही परतून घ्यायची आणि आग वाढवायची. आपल्याला पाणी जर सुटलं ना भाजीला तर गॅस फास्ट करायचा. तुम्ही जर गॅसवर करत असाल तर. मी पण बघा आग वाढवली आहे आणि अशी सुकी सुटसुटीत भाजी करून घ्यायची. अजिबात पातळ वगैरे असं पाणी सगळं आटवून घ्यायचं आपल्याला. हे बघा अजिबात पाणी नाही आहे काय हवे नाहीये. पाणी जर सुटलं भाजीला तर हे बघा असं पाणी आटवून घ्यायचं. भाजी कशी मऊ होत नाही लय. ही कशी भाजी लगेच शिजते, वाफेवर शिजते लगेच काय हवे. हा, वेळ लागत नाही. होय, हे बघा असं पाणी सगळं आटवून घेतलंय बघा आणि सुटसुटीत भाजी झालेली आहे. आणि भाजी ना अशी गरम गरमच खावा भाकरी बरोबर. मस्त लागते चवीला, तितकीच पौष्टिक. होय, पावसाळ्यात तुम्ही ही रानभाजी ना नक्की करून बघा. कुरडूची भाजी तयार आहे बघा. अगदी सुटसुटीत झाली आहे. करण्याची पद्धत वेगळी काय बाबे. हा, आणि तुम्हाला ज्या पद्धतीने दाखवले ना अशी करून बघा. कमीत कमी साहित्यात एकदम टेस्टी तयार होते, चविष्ट. हा, गरमागरम तांदळाची भाकरी भाजली आहे आज. तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, ज्वारीची भाकरी, त्यासोबत मिक्स धान्यांची भाकरी, या सर्व रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत. होय, तसे बनवा. प्रत्येक दिवशी वेगवेगळी बनवायची. हा, 2 दिवस ही 2 दिवस ती अशी तांदळाची भाकरी. म्हणजे कुठल्या पदार्थाबरोबर कुठली भाजी बरोबर ना कुठली भाकरी चांगली लागते ना तशी करायची आपण असं. ह्या पालेभाज्यांबरोबर कशी माहिती तांदळाची भाकरी चांगली लागते खायला, होय. किंवा रशेदार भाज्यांबरोबर पण चांगली लागते. कशी झाली आहे बघ मस्त भाजी आहे. होय, आणि पालेभाजी सोबत तांदळाची भाकरी मस्त लागते ना. होय. चांगली लागते. जरा तुला पण घे. मला पण घेते. चांगले झाले. हो, मस्त झालंय. तुम्ही पण अशी नक्की करून बघा.